मुझे बड़ी खुशी आज हो रही है कि आने वाले 22 तारीख को देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब के कर कमलों द्वारा राम मंदिर का उद्घाटन हो रहा है और उसी के उपलक्ष्य में ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर शहरों में, ठाणे जिला के कई इलाकों में 25,000 किलो करीब 7.5 लाख लड्डू का राम प्रसाद दिया जाने वाला है। और इसका शुभारंभ माननीय आमदार संजय केलकर साहब, माननीय आमदार निरंजन डावकरे साहब, माननीय हमारे भारतीय जनता पार्टी के ठाणे शहर जिला के अध्यक्ष संजय वागुले साहब और तमाम नगर सेवक, भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों के उपस्थिति में हुआ। इसका जो पूरा नियोजन संघ परिवार और हमारे विचार परिवार के सभी लोगों के माध्यम से उनके मार्गदर्शन में होने वाला है। और मुझे खुशी इस बात की है कि अयोध्या में जाकर प्रसाद जरूर मिलेगा, लेकिन उसके पहले 22 तारीख को थाना और इलाके में सबको प्रसाद मिलेगा और मन की भावना पूरी होगी। मैं सभी लोगों को इस उपलक्ष्य में बहुत बहुत बधाई देता हूँ और 22 तारीख को आप सभी भारी संख्या में अपने अपने इलाके के मंदिरों में जाकर राम जी का दर्शन करें। राम मंदिराच्या प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे, त्याची पूर्वतयारी आठवड्यापासूनच सुरू आहे। संबंध ठाणे जिल्हा जो आहे तो राममय होतो आहे। भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारातले सर्व संस्था, संघटना आणि आम जनता ही सगळी या आनंदाचा, उत्साहाचा क्षण जो आहे तो गेल्या आठवड्यापासून तिने सुरू झाला आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 25,000 किलो लाडू हे भारतीय जनता पार्टीचे संजीव नाईक यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पूर्ण संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये या लाडूंचं वाटप होणार आहे। म्हणजे जवळजवळ 7.5 लाख लाडू हे रामाच्या, प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हे आनंदाचे लाडू असणार आहेत, हे आपल्या अस्मितेचे लाडू असणार आहेत, आपल्या एकवचनी प्रभू रामचंद्रांचे लाडू असणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्र उभारणीचे लाडू असणार आहेत। आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राची पूजा करत असताना हे लाडू देऊन आम्ही लोकांना राष्ट्रपूजा देखील करायला सांगत आहोत। आणि आज या आमच्या साई बाबा मंदिरामध्ये याचं काम चालू आहे आणि याच्या वाटप जे आहे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये, निरनिराळ्या भागामध्ये ते वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे आणि हे सुरूच राहणार आहे। प्रभू रामांच्या भव्य मंदिराचं जे लोकार्पण होतं आहे त्या निमित्ताने जवळजवळ 7.5 लाख एवढे लाडू वाटप हे माननीय माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पुढाकाराने होत आहे आणि प्रत्येकापर्यंत हा रामप्रसाद पोचावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर विचार परिवाराचेही लोकांपर्यंत हा प्रसाद जात आहे। आणि हा एक आनंदोत्सव आपण खऱ्या अर्थाने 22 तारीख साजरी करत असताना प्रत्येकाचं तोंड गोड व्हावं या उद्देशाने हा उपक्रम ठेवला आहे। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि माजी खासदार संजूजी नाईक यांच्या माध्यमातून 25,000 किलोचे लाडू, जवळजवळ 7.5 लाख लाडू पूर्ण ठाणे शहर, नवी मुंबई या भागामध्ये वाटप होणार आहे आणि हा एक प्रसाद म्हणून सर्व रामभक्तांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि सर्व वातावरण हे राममय ठाणे शहरात झालेलं आहे आणि संजू नाईक यांच्या ह्या उपक्रमाला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो।